आजची रेसिपी साबुदाणा खिचडी। चला आता इथे मी काय काय घेतले रेसिपी करता करताच तुम्हाला सांगते। इथं आता आपलं ऑइल गरम झाले, त्याच्यामध्ये मी आपलं जिरं टाकले, त्यानंतर मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता। त्यानंतर उकडलेला बटाटा, जेवढा साबुदाणा त्याच्या हाफ बटाटा टाकायचा, त्याला मस्त परतायचा आणि इथं बटाट्यापुरतंच मीठ टाकते मी। त्यानंतर छान परतून जास्त याला परतायचं पण नॉर्मल हलवायचं, तुकडे होतात। त्यानंतर आपला रात्रभर भिजलेला साबुदाणा टाकला आहे मी आणि हा शक्यतो रात्रभरच भिजवायचा, असं नाही की 1-2 तास भिजवलं असं नाही, रात्रभरच भिजवायचा। आणि खमंग भाजलेला मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि त्याच्यानंतर परत मीठ आपलं एक खिचडीपुरतं म्हणजे साबुदाण्यापुरतं, नंतर चवीनुसार थोडीशी साखर, त्यानंतर ते छान मिक्स करायचं। 5 मिनटं झाकण ठेवायचं। त्यानंतर ही छान परतून झाली की एक अख्खा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। त्यानंतर परत छान मिक्स करायचं आणि त्यानंतर मिक्स झालं की आपली खिचडी तयार झाली आणि खूप बघू शकता खूप छान पण झाली। अशा आज तर संकष्टी चतुर्थी नक्की या पद्धतीने करून बघा, खूप भारी होते। आणि परत एकदा सांगते, रात्रभर साबुदाणा भिजत टाकायचा, खूप खिचडी भारी होते, चवीला पण खूप छान। नक्की आवडली की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा। आणि त्याच्यासंग आपला दह्याचा रायता, त्यामध्ये थोडंसं मीठ, काकडी वगैरे टाकून घ्यायचं, बस।